आणि फायनली आमची वॉटर पार्कमध्ये एंट्री झालेली होती. त्या पहिल्या सुरू गेल्या गेल्या आम्ही रेन डान्समध्ये गेलो. नंतर मग असे मस्त मस्त राईड्स खेळत होतो ना, मोठमोठ्या राईड्स. बापरे, त्या राईड्स खेळताना एवढं डेंजर वाटत, आता असं वाटत होतं खाली पडतो का काय ह्याच्यात. आणि इथला धबधबा तर एवढा भारी होता का नाही, सर्वात जास्त आवडणारा म्हणजे इथला धबधबा खूप भारी होता. आणि यावेळेस येताना ना आम्ही सेल्फी स्टिक आठवणीने घेऊन आलो होतो, कारण या राईड्समध्ये बसून आम्हाला तो व्हिडिओ घ्यायचा होता ना, म्हणून आठवणीने ह्यावेळेस ना सेल्फी स्टिक घेऊन आलो. आणि ह्याच्यातनं एवढं डेंजर वाटत होतं ना, असं वाटतं का ह्याच्यातनं बाहेरच पडतो का काय, कारण ह्यानं वरतून झाकलेलं काहीच नव्हतं, ओपन असल्यामुळे खूप भीती वाटत होती. पण मजा तर एवढी येत होते ना, मी कमीत कमी 4 वेळेस ह्याच्यामध्ये राईड्स घेतले असतील. आम्ही सगळ्यांचे असे मस्त मस्त रील्स काढलेत बघा तुम्ही, पुढच्या ब्लॉगमध्ये पण भेटतील तुम्हाला सगळे रील्स बघायला. आणि खरी मजा तर फॅमिली सोबत फिरण्यामध्येच असते बरं का. माझं हे पिल्लू तर नुसत्या उड्याच मारण्यावर होतं, तिला एवढं आवडत होतं ना पाण्यामध्ये खेळायला, तिला भूक सुद्धा लागत नव्हती या खेळण्याच्या नादामध्ये, नुसत्या उड्या मारण्यावर होते सगळेच. आम्हाला तर खेळून खेळून भुका एवढ्या लागल्या होत्या, पण ह्या लेकरांना कसं काय भुका लागल्या नव्हत्या काय माहिती, इळभर पाण्यात होते खेळत असतं. खरं तर हॉटेलमध्ये जायचा प्लॅन झाला होता, पण सगळ्यांना ह्यांच्या हातची बिर्याणी खायची होती. मग काय आलो घरी निघून आणि येताना सगळं सामान घेऊन आलो आणि बसली बिर्याणी करायला. आणि ह्यांच्या हातची बिर्याणी म्हणजे कोणाला आवडणार नाही. तोपर्यंत सगळ्यांना भुका लागल्या होत्या, म्हणून इथून आम्ही भेळ केली होती सगळ्यांसाठी खाण्यासाठी. मग ती भेळ पण एवढी संपून गेली ती, कारण भुकच एवढ्या लागल्या होत्या सगळ्यांना. आणि हे आमचं छोटंसं पिल्लू बघा कसं ढोल वाजवायला लागले, कशावर पण वाजवायला चालू होतात आमची बारकी लेकरं. सगळेजण खेळून खेळून एवढे दमले होते का ना, भेळ खाल्ल्या खाल्ल्या झोपी गेली होती. बिर्याणी आणि दम बिर्याणी खायची म्हणल्यावर त्यासाठी थोडा दम पण दिला पाहिजे ना आपल्याला पण. मग काय चालू होते यांची तर मध्ये तयारी. मस्त सगळेजण टेरेसला आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो. पण हे इथं साडू साडू दोघांचं चाललं होतं काहीतरी कुजबूज. म्हणलं बसा बोलत, आम्ही जातो म्हणलं बाहेर. मग काय बसलो बाहेरच जाऊन मस्त वाऱ्याला. मी तर एवढी कंटाळे होते का नाही, आधीच मला कंटाळा त्यात. म्हणलं करा बाबा बिर्याणी तुम्हीच, म्हणून आम्ही बसलो इथं बाहेर निवांत वाऱ्याला येऊन. आणि ह्यांची थोडी मध्ये मध्ये जाऊन व्हिडिओ घेत होते असे कुठवर आली बिर्याणी बघत, कारण भुकाले लागल्या होत्या ना. बिर्याणीचा वास एवढा टेरेसला बाहेर येत होता ना, 10 वेळा उठून येत होते झाली का बिर्याणी म्हणत, कारण वासच एवढा भारी सुटला होता का नाही बाहेरपर्यंत. आणि बिर्याणी लवर तर आम्ही सगळेच आहे, आणि मिस्टरांच्या हातची तर कुणाला नाही असं नाहीच. एकदा खाऊन गेलेला माणूस परत म्हणणार भाऊजी बिर्याणी कधी बनवताय. आमची बिर्याणी तयार झालेली होती आणि आम्ही टेरेसलाच बसलो होतो जेवायला. सगळे असं खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो, आम्ही जेवण करत बसलो होतो सगळेजण. म्हणून असं आठवणी राहण्यासाठी हे सगळ्यांचे व्हिडिओ मस्त घेतलेले. आणि इथं बघा बिर्याणी सगळी संपलेली पण होती, कारण एवढी छान बिर्याणी झाली होती ना. आणि हा बघा माझा भाऊ मला म्हणतो व्हिडिओत घ्यायचं ना, तुला तर मुद्दाम घेणार म्हणलं व्हिडिओमध्ये, मुद्दाम टोपलं आडवं लावलाय बघा. आता बाकीची पण कामं आहेत आम्हाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.